नमस्कार मंडळी, आपली खूपच दिवसांनी भेट होते का ते सांगते, पण त्याआधी तुम्हा सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर लास्ट 2 वीक मी काहीच पोस्ट केली नाही, त्यानंतर एक पोस्ट केली, त्यामुळे तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेलच. तर सांगते, लास्ट वीकमध्ये माझी तब्येत खूपच जास्त खराब होती, त्यामुळे कसंपासून मी ऑफिस केलं पण तब्येत जास्तच खराब झाली. त्यामुळे मग मी गावी गेली चिपळूणला. त्यात आमचा चिपळूणचा शिमगा सुद्धा होता आणि पालखी घरी येणार होती, त्यामुळे आम्ही सर्वच गेलो. त्यानंतर तिकडे डॉक्टर वगैरे करून मला बरं वाटलं. आता मला सांगा, एक तर शिमगा 1 वर्षाने येतो, त्यामुळे ढोल पण 1 वर्षाने वाजवायला मिळतात. त्यामुळे कितीही आपण आजारी असलो ना तरी ढोल वाजवायची काही हौस काही जाणार नाही. त्यामुळे ती हौस पण मी जेव्हा पालखी घरी आली तेव्हा केली आणि पुन्हा छबिन्यामध्ये एक फेरी घेऊन ती पूर्ण केली. जे पण कोकणी असतील ना त्यांना समजेलच आमचा शिमगा. पालखी येणार म्हणून ही अशी धावपळ, आणि मला सर्वच व्हिडिओ घ्यायला काही जमले नाहीत. आम्ही सर्वच एकत्र आलो की त्यामुळे खूप जास्त मज्जा सुद्धा आली. ॲक्च्युली कंटेंट खूप होता, पण मला बरं नव्हतं, त्यामुळे थोडक्यातच सर्व सांगते. गाव म्हटलं की चुलीवरचं जेवण आलं, त्यामुळे आम्ही छान चिकन फ्राय, फिश फ्राय, अजून बरंच काही बनवलं आणि ते खाल्लं सुद्धा. त्यानंतर पप्पांना पण चिली खायची होती, मग ते सुद्धा बनवून दिलं, पण त्याची व्हिडिओ पण काही घ्यायला जमली नाही. मोठी पालखी, त्यानंतर आमच्या वाडीतली छोटी पालखी सुद्धा आली. आता ही पालखी आमच्या छोट्या पोरांची असते आणि बघा ते कशी आरत घालतात. शरद मोहिते यांनी जी काय सालावाप्रमाणे भोवाची वटी भरलेली आहे, ही भोवाची वटी मान्य करून लेकरू आपल्या ओटीत घेऊन त्यांच्या पोरा बाळांना सुख शांती देऊन त्यांच्या नोकरी धंद्यात धीरज देऊन इच्छुकाटा दूर करून त्यांच्या श्रीमस्तकावर हात ठेवून राखण धरून सांभाळ करा. हर हर महादेव. हे सर्व असे खूप छोटे छोटे क्षण ना फक्त गावालाच आणि त्यात पण कोकणातच बघायला मिळतात. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.